रामकृष्ण हरी माऊली, मी राजश्री. मी आता उभी आहे आळंदी येथील संजीवनी समाधी मंदिरात आणि आपण बघू शकता की माझ्या आजूबाजूला खूप असं म्हणजे मोठ्या सोहळ्याची जय्यत तयारी आहे. तर ही तयारी आहे सुवर्ण कलश आरोहण जो सोहळा उद्या होणार आहे, म्हणजे आजपासून त्याची सुरुवात आहे. उद्या आणि परवा 3 दिवसाचा असा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आपण बघू शकता की फुलांची जय्यत तयारी सुरू आहे. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माझ्यासोबत आपलं नाव काय? माझं नाव काळूराम थोरात आणि माझ्यासोबत हे माऊली आहेत आणि ते सगळे हे फुलांचं सजावट इथे करत आहेत. तर आपण बघू शकता सुंदर सुंदर अशा विठ्ठल रखुमाईची मूर्ती अपूर्ण आहे. तिकडे छान हरिण दिसत आहेत, हत्ती दिसत आहेत आणि फुलांचं खूप काही असं डेकोरेशन चालू आहे. तर हे डेकोरेशन आपण स्वतः करतायत? आम्ही स्वतः करतोय. माऊली संस्थांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्यानुसार आम्ही सगळं करतोय. आणि एकादशी असो, मंदिरातले बहुतेक कार्यक्रम आम्हीच करतो. म्हणजे आपण ज्या वारीच्या वेळेस जेव्हा डेकोरेशन होत असतात ते सजावट तुम्हीच करत असता? वारीचे जे डेकोरेशन होतं ती सजावट आम्ही नक्की करतो, परंतु मोजक्या ठिकाणी परतीच्या प्रवासाची पूर्ण सजावट आम्ही करतो. आजचा हा जो सोहळा आहे म्हणजे उद्या खरी त्याची तयारी आपण म्हणजे उद्या सगळं हे मंदिर अगदी फुलांनी सजून निघणार आहे. तर मग त्यासाठी आपण काय तयारी केलेली आहे? आता आम्ही हे मंदिर उद्या सुवर्ण कलशारोहणाचा सोहळा आहे. तो सोहळा म्हणजे ऐतिहासिक सोहळा आहे की न इथून मागच्या पिढ्यांना तो अनुभवला आमच्या, आणि इथून पुढे कितीतरी पिढ्यांना अनुभव याचा भरोसा नाही. मग तो क्षण जर आपल्या नशिबी आलाय तर त्याचं सोनं नक्कीच केलं पाहिजे. आणि माऊलींनी ती सेवा करायची संधी आम्हाला दिली. आळंदी देवस्थान कमिटीने आम्हाला ती संधी माऊलींच्या रूपाने दिली. त्याचं आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याचा जो कार्यक्रम हा आपण मागाशीच म्हणलं ऐतिहासिक सोहळा होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करतोय की मंदिर कसं फुलन, कसं सजन. उद्या अक्षरशः म्हणजे देवरूपी आता ते स्वर्गलोक कोणी बघितलं नाही, पण खरंच स्वर्गलोक अवतरतंय की काय असं उद्या वाटणार आहे असं मला वाटतं. आणि आम्हाला मनातून ते पूर्ण वाटतंय, कारण हा सोहळा म्हणजे सोपं नाहीये. ते ज्याला अनुभवतंय त्यालाच अनुभवतोय. कारण माऊलींच्या म्हणजे 750 वर्ष माऊलींच्या जन्माला होत आहेत आणि हा सोहळा तर उद्या ज्या साजरा होणार आहे. खरं ज्याला याची देही याची डोळा बघायला मिळालं तर त्याला खरं स्वर्ग लोकांचं सुख काय असतं ते इथंच पृथ्वीवर कळणार आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. तर मग तुम्हाला ही सगळी तयारी करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? आता आम्ही आज 3 दिवस आम्ही याची तयारी करतोय. यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा वापर करतोय. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं इथं अवलोकन करतोय आम्ही. इकडे झेंडूचे फुलं दिसत आहेत आणि ही पानं कसली आहेत? आणि हे कामिनी म्हणतात त्याला. पर्पल सेवंती आहे, व्हाईट सेवंती आहे, झेंडू आहे, असे बरेच 16 ते 18 प्रकारच्या फुलांची सजावट आहे. आणि मग आपल्याला याच्यासाठी किती किलो फुलं लागले असतील? आता ह्यासाठी आम्हाला कमीत कमी 2 ते 3 टन म्हणजे याच्यात सर्व प्रकारचे फुलं आलेली आहेत. 2 ते 3 टनामध्ये याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला मंदिराचा सजावटीचा भाग पूर्ण होतोय आमचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यासाठी एक सेल्फी पॉइंट बनवला आहे. ओके ओके. म्हणजे पूर्ण कळसाचा तो तिथं आम्ही ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये असं म्हणजे वातावरण, नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी आम्ही हरिण, हत्ती हे पण दाखवलेलं आहे. आणि ही कल्पना आपल्याला कशी सुचली की अशा प्रकारे पण सजावट करू शकतो? ही कल्पना माऊलींचीच कृपा. ओके. त्यांनी मनामध्ये आणून द्यायचं आणि आम्ही करायचं. म्हणजे खरं तर आपण माऊलींचा आशीर्वाद म्हणूनच करत असतो. खरं तर शंकाच नाही, हा आशीर्वाद म्हणूनच आम्ही करतो. आणि हे कारण मुक्ती देणारे ही परमेश्वर आहे, माऊलीच आहेत आणि आपल्याकडे करून घेणारी ही माऊलीच आहे. यासाठी जे आमचा कामगार वर्ग तो नाहीच आहे, आमच्या कुटुंबातला एक भाग आहे. ओके. म्हणजे ते सगळं तन मन धन सगळं लावून इथं काम करतात आणि कला साकारण्याचा ते पुरेपूर आतोनात प्रयत्न करतात. हे श्रेय सगळ्यांना आहे. खरंच खूप छान. आणि हे सगळं होऊ शकतं फक्त माऊलींच्या मंदिरातच. माऊलींच्या मंदिरातच होऊ शकतं. हे पुढेही होऊ शकत नाही. ही सगळी त्याची लीला आहे. फक्त ते आपल्या हातून करून घेत असते माऊली. ते पण आपल्या नशिबात आहे म्हणून आपल्याला मिळतंय. हे आपण आपल्याला भाग्यवान समजतो. आणि ही सेवा तुम्ही तेव्हा देणार 100%. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत ही सेवा आम्ही करत राहणार. देवस्थान आमच्या जोपर्यंत विश्वास ठेवते आम्ही त्या विश्वासाला पुरेपूर पात्र राहतो आणि राहणार. आणि म्हणजे खरं हे आपलं सौभाग्य, तुमच्या कुटुंबाचं सौभाग्य. मॅडम, माझे वडील वारकरी होते. त्यांचा वारसा तर मी नक्कीच पुढे चालवणार. तुम्ही वारीत जात असतात? हो. आज जर ते असते तर खरंच
अजून मला माझं सौभाग्य लाभलं असतं. पण त्यांच्या रूपाने जिथून मला ते असतील ते बघत असतील आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देत असतील. 100%. तर तुमच्या हातून अशीच माऊलींची सेवा पुढेही वर्षानुवर्ष घडत राहो ही सदिच्छा आणि शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.